हालेलुया. आणि हनोक हे आजच्या मंडळीचं प्रतीक आहे. त्या काळामध्ये हनोक जिवंतपणे उचलल्या गेला. या काळामध्ये मंडळी दोन प्रकारात उचलल्या जाणार आहे. ती कशी? पहिले थेसलनिकराचं पत्र 4 अध्याय आणि 16 वचन. थेसलनिकराचे पहिले पत्र 4 अध्याय आणि त्याचं 16 वचनामध्ये, कारण आज्ञाध्वनी आद्यदेवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे झोपी गेले आहेत ते पहिल्यानं उठवले जातील. आणि 17 वचन, नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाणार आणि सदा सर्व काळ आपण प्रभूजवळ राहणार आहोत. आमेन. हालेलुया. बायबल असं सांगत नाही की फक्त कोणीतरी एखादा व्यक्ती उचलला गेला. बायबल उचलल्या जाण्याबाबतीत उत्पत्तीपासून बोलतं ते प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत. हालेलुया. हालेलुया. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत उचलल्या जाण्याच्या बाबतीत शास्त्र आमच्या सोबत बोलतं. आणि ही एक रियालिटी आहे. एक दिवस मंडळी उचलल्या जाणार आहे. हालेलुया. जुन्या करारामध्ये हनोक हा पहिला व्यक्ती आहे ज्याला देवाने जिवंत स्वर्गामध्ये उचललं. बायबलमध्ये अशा बरेच लोक आहेत ज्यांना मरणाचा अनुभव आलेला नाही. त्याच्यापैकी मोशे आहे, पण मोशेला जिवंतपणे उचलल्या गेलं का त्याचं फ्युनरल परमेश्वराने केलं. ही एक संभ्रमातली गोष्ट आहे. एक एलिया आहे ज्याला जिवंत असताना उचलून घेतल्या गेलं होतं. हालेलुया. जिवंतपणे त्याला उचलून नेलं. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये आय थिंक मार्काचं शुभवर्तमान 9 अध्यायामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त आणि येशू ख्रिस्ताचे 3 शिष्य त्या रूपांतराच्या डोंगरावर आहेत. 5व्या अध्यायामध्ये किंवा 9व्या अध्यायामध्ये आहे मार्काच्या. आणि त्या ठिकाणामध्ये येशू त्या ठिकाणात असताना येशूचं जे रूप आहे ते बदलल्या गेलं. त्याचे वस्त्र पूर्ण रीतीने सफेद झाले. आणि त्या ठिकाणामध्ये 2 लोक उतरून आले. त्याच्यापैकी एक मोशे होता आणि एक एलिया होता. हालेलुया. आणि हे लोक जे आहेत त्यांना भूतलावर देखील मरण्याचा अनुभव आला नाही आणि ते जिवंतपणे स्वर्गामध्ये गेले. आणि या ठिकाणामध्ये थेसलनिकराच्या पत्रामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत जे विश्वास ठेवून प्रभूमध्ये मेलेले आहेत. ते उठवल्या जाणार आहेत, ते जिवंत केल्या जाणार आहेत आणि ते उचलल्या जाणार आहेत. हालेलुया. आणि दुसरे लोक असे असणार आहेत, जर येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत जर तुम्ही जिवंत असाल, मे बी आजच्या रात्रीला प्रभू आला, मे बी उद्या प्रभू आला, मे बी या मंथमध्ये प्रभू आला, मे बी 2026 मध्ये प्रभू आला, तर प्रभू आल्याच्या नंतर तुमची आणि माझी आम्हाला मिळालेली एक श्युरिटी पाहिजे. आम्ही उचलल्या जाणाऱ्या लोकांपैकी असलं पाहिजे. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही प्रभूसोबत त्या प्रकारे चाललं पाहिजे. आमची त्या प्रकारे आम्हाला गॅरंटी पाहिजे. मी कधीही मरू दे, पण माझे डोळे दुसऱ्या सेकंदाला परमेश्वराच्या सिंहासनासमोर उघडले पाहिजे. मी एक दिवस DGS दिनाकरन अंकलचं एक पुस्तक वाचत होतो, स्वर्गाचं रहस्य. त्यांनी ज्यावेळेस स्वर्गाचं दर्शन त्यांना झालं, स्वर्गाचं दर्शन म्हणून एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये ते 2 गोष्टी बोलतात. माझ्या आयुष्यातल्या ज्या दिवसापासून मी प्रभूला जीवन दिलं त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या जीवनात एकही दिवस माझं मन मला दोष देत नाही की मी परमेश्वराच्या विरोधात वागलो. आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात की माझ्या जीवनाची मला एवढी गॅरंटी आणि एवढी खात्री आहे, जर मी या सेकंदाला जर भूतलावर माझे डोळे मिटले तर दुसऱ्याच सेकंदाला माझे डोळे परमेश्वराच्या सिंहासनासमोर उघडणार आहेत. आमेन. हालेलुया. ही विश्वासणाऱ्यांची, प्रभूच्या संतांची, प्रभूच्या लेकरांची ही मोठी धन्य आशा आहे. हालेलुया. आणि हे फक्त एखाद्या विशिष्ट व्यक्ती बाबतीत नाही आहे.
हनोकाच्या बाबतीत जर पाहिलं तर हनोक हा काही खूप मोठा सेवक संदेष्टा याबद्दल बायबल त्याच्या बाबतीत बोलत नाही. हनोक तुमच्या आणि माझ्यासारखा होता. तुम्हाला माहित आहे का हनोकाचं लग्न झालेलं होतं? हा, तुम्हाला माहित आहे किती लोकांचं लग्न झालेलं आहे? हात वर करा बरं. प्रेज द लॉर्ड. प्रभू ज्यांच्या हात खाली हो दे त्यांचं लवकर ओके. लग्न झालेल्यांपैकी हात खाली असतील तर मी प्रार्थना केली बरं का. म्हणून हातवर करायला ज्यावेळेस ज्या गोष्टीसाठी हातवर करायला सांगितले त्यावेळेस करायचा हातवर. वेद येऊन केलेल्या प्रार्थना खूप लवकर ऐकल्या जातात. हालेलुया. हनोक आपल्यासारखा होता. हनोकाला बायको होती, हनोकाला लेकरं होते. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक 5व्या अध्यायामध्ये जर आलात, उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 5 आणि 22, 23 आणि 24 वचन जर तुम्ही वाचलं तर हनोकाच्या बाबतीत लिहिलं की तो जो उचलला गेला आणि त्याच्याबद्दल एक साक्ष देण्यात आली होती की तो परमेश्वराला संतुष्ट करत होता. तो देवाबरोबर चालला, तो देवाबरोबर चालला. त्याची साक्ष काय होती? हनोकाला उचलल्या जाण्या अगोदर हनोकाच्या बाबतीत साक्ष काय सांगितलेली आहे? तो देवाला संतुष्ट केलं त्याने आणि तो देवाबरोबर चालला. जर मंडळी थेसलनिकराच्या पत्रामध्ये 4 अध्यायाच्या 16 आणि 17 वचनात जर लिहिलेलं आहे की आज आम्ही प्रभूमधले लोक देखील उचलल्या जाणार आहोत, तर आमच्याकडे ह्या 2 गोष्टी साक्ष आमच्या जीवनाची असली पाहिजे. आमच्या जीवनात ही साक्ष नसली तरी चालेल की माझी कंबर दुखत होती आता बरी झाली, माझ्या पोटात त्रास होता निघून गेला, मी मोठ्या शैतानी बंधनात होतो आणि मी बरा झालो, मोठ्या आजाराने ग्रस्त होतो आणि बरा झालो. एखाद्या आजारात जरी तुम्ही मेलात, एखाद्या बंधनात असताना जरी तुम्ही मेलात, प्रॉब्लेम मध्ये जरी आपण मेलात, पण एक गोष्टीची खात्री असली पाहिजे, तुम्ही तुमच्या दुःखात, आजारात, प्रत्येक बिकट परिस्थितीमध्ये आमची साक्ष ही असली पाहिजे की आम्ही देवाला खुश करणारं जीवन जगत आहोत आणि आम्ही परमेश्वरासोबत चालत आहोत. इनफ. स्वर्गात जाण्यासाठी 2च गोष्टीचं क्वालिफिकेशन तुमचं गरजेचं आहे. तुम्ही किती पैसे कमावले, तुम्ही किती मोठा डिग्री घेतली, तुम्ही किती मोठा बंगला बांधला, हे तुमचे लेकरं, जर तुम्ही हे केलं नाही तर लेकरं म्हणतील बाप मेला पण आम्हाला रिकामं सोडून गेला. आणि शास्त्र देखील सांगतं की आई वडिलांनी आपल्या लेकरांसाठी तजबीज केलीच पाहिजे आणि त्यांच्यासाठी, कारण बायबल सांगतं की शेत आणि घर जे आहेत हे वडिलोपार्जित मिळणारा दायभाग आहे. म्हणजे आई वडिलांकडून ह्या गोष्टी मिळतात, परंतु स्वर्गात गेल्यानंतर तिथं तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टीचं सर्टिफिकेट दाखवायचं नाही. स्वर्गात गेल्याच्या नंतर तुम्हाला 2च गोष्टी, स्वर्गात उचलल्या जाणारे ते 2च लोक असणार आहेत, जे देवासोबत चालत आहेत आणि जे आपल्या जीवनात परमेश्वराला खुश करत आहेत. हालेलुया. देवाला खुश करणं म्हणजे नेमकं काय आहे? देवाबरोबर चालणं म्हणजे नेमकं काय आहे? तर जस्ट सिंपल आहे. प्रभू येशूनं गेत्सेमनी बागेमध्ये असताना एक प्रार्थना केली. येशूला क्रूसावर जायचं होतं, त्या अगोदर येशूनं प्रार्थना केली की हे बापा, शक्य झाल्यास हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, पण माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. हालेलुया. देवासोबत चालणं म्हणजे काय? माझ्या इच्छेत जर मी चालत आहे, मी देवासोबत चालत नाहीये. जर माझी इच्छा बाजूला ठेवून मी देवाच्या इच्छेला माझ्या जीवनात प्राधान्य देतो, तर मी देवासोबत चालत आहे. हालेलुया. देवासोबत चालणं म्हणजे पवित्रतेमध्ये चालणं, कारण परमेश्वराचं वचन सांगतं जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी असं विचारलं एका जणाने, पास्टर लग्न झाल्यावर मग कसं काय, आपण तर मग पवित्र नाही होणार? आपल्या लग्नामध्ये, लग्न पत्रिकेवर आणि आपल्या टेजवर देखील लग्न ज्यांचं होत असतं ना, त्यांच्या विवाहामध्ये काय लिहिलेलं असतं? आपल्या लग्नात शुभ विवाह नसतं लिहिलेलं, कारण आपण शुभ लाभावर विश्वास ठेवत नाही. ज्या दिवशी प्रभूला जीवन दिलं तुमचं शुभ झालेलं आहे. आमचं विवाहाला आम्ही काय म्हणतो माहिती आहे? पवित्र विवाह. विवाह म्हणजे काय आहे? पवित्र विवाह. विवाह ही देवाच्या हृदयातली योजना आहे
आणि मग पवित्र जीवन जगणं म्हणजे काय, तर परमेश्वरानं ज्या गोष्टी नेमून दिलेल्या आहेत त्या वचनानुसार चालणं, त्याच्या योजना पूर्ण करणं, त्याच्या इच्छेत चालणं, त्याच्या आज्ञा पालन करत जीवन जगणं म्हणजे परमेश्वरासोबत चालणं आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी करता त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला संतुष्ट करणारे देवाचे लेकरं आहात. हालेलुया. देवाच्या लोकांनो, हनोक जो आहे, जो परमेश्वरासोबत चालला, आम्हाला अनेक वेळा आम्ही कंपॅरिझन करतो की या व्यक्तीच्या बाबतीत, त्या व्यक्तीच्या बाबतीत, तो शास्त्रातला जो व्यक्ती आहे तो फार चांगलं, त्याचं काहीतरी विशेष होता तो, म्हणून त्याला देवाबरोबर अशा प्रकारे चालता आलं. पण देवाच्या प्रिय लेकरांनो, तसं नाही आहे. हे लोक आपल्यासारखेच होते. यांना देखील आपल्यासारखं स्ट्रगल करावं लागलं. यांना देखील आपल्यासारख्या संसाराच्या चिंता काळज्या होत्या. यांची पण बायको यांच्यावर कधीतरी चिडत असेल, कधीतरी घरात हे नाही रे बाबा हे त्यांना सांगत असेल. जरा वाचा उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय 22, 23, 24 वचन. बायबल आम्हाला असं सांगतं की मतुशल झाल्यावर हनोक 300 वर्षे देवाबरोबर चालला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हनोक देवाबरोबर चालला त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला लोकांतरी नेलेलं होतं. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये या हनोकाच्या परिवाराबाबतीत लिहिलेलं आहे. काय काय आहे इथे हनोकाला? मुलं आणि मुली आहेत. आज आमच्याकडे काय झालेलं आहे, आता मुलं आणि मुली नाहीत. पहिले सरकारने नियम काढला होता, हम दो हमारे दो. हा देवाचा नियम नाहीये. हे लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी सरकारची पॉलिसी. पण आता लोकांनी स्वतःच लावून घेतलेली आणखीन एक पॉलिसी आहे, हम दो हमारा एक. हालेलुया. हनोक हम दो हमारे दो मध्ये नव्हता आणि हम दो हमारा एक मध्ये पण नव्हता. हनोकाच्या बाबतीत लिहिलं, हनोकाला एक बायको आणि अनेक मुलं आणि मुली होत्या. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्यासारखा संसार परपंच होता का नाही त्याला? आपण प्रार्थनेत बसल्याच्या नंतर आपले लेकरं धिंगाणा घालतात, आपले लेकरं आपल्याला बायबल वाचू देत नाहीत, आपले लेकरं नेमकं उपासाच्या दिवशी ते सांगतात पप्पा आज बिर्याणी खायची. हनोकाचे लेकरं सांगत नसतील का? आमच्या घरात तुटोडा पडतो, हनोकाच्या घरात तुटोडा पडत नसेल का? सेम तुम्ही जे जीवन जगत आहात आज ना, हनोकाच्या बाबतीत लिहिलंय की हनोकाला लेकरं आहेत, मुलं आहेत, मुली आहेत आणि पत्नी आहे. आणि आपल्याकडे ती मन आहे ना, घरोघरी मातीच्या चुली. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक संसाराला सुरुवात करताय तर आम्ही फार वेगळे आहोत असं नाही. फक्त एवढंच आहे, आम्ही प्रभूमध्ये आल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनामध्ये चालायला लागतो, तर देवाच्या वचनात चालणारे पण 2 प्रकारचे कुटुंब आहेत ख्रिस्तामधले देखील. आध्यात्मिक भांडखोर आहेत आणि जैगिक भांडखोर आहेत. आध्यात्मिक भांडणारे कोणते आहेत? बायको नवऱ्याला सांगते देवाच्या वचनात असं लिहिलं, ख्रिस्ताने जशी मंडळीवर प्रीती केली तशी नवऱ्यानं आपापल्या बायकोवर प्रीती केली पाहिजे. नवरा म्हणतो तू चुकतेस, मी कसं काय करणार तुझ्यावर प्रेम? अगोदरचं वचन काय आहे? जसं स्त्रियांनो जशा प्रभूच्या तसं आपापल्या पतीच्या अधीन असा. हे आत्मिक लोकांचे भांडणं आहेत, जे फार धार्मिक आहेत, वचनाला धरून भांडतात. हालेलुया. पण देवाच्या लोकांनो एक विचार करा, मे बी हनोकाचं परिवार जीवन अशाच व्यस्ततेने सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्यांनी भरलेला आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला जबाबदाऱ्या चुकलेल्या नाहीत. प्रभूमध्ये आलात म्हणून तुमच्या जीवनातले कष्ट निघून गेलेले नाहीत. प्रभू म्हणाला जगात जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला कष्ट होतील, क्लेश होतील, पण फरक एवढा आहे, काळजी करू नका, मी जगाला जिंकलेला आहे. प्रभू म्हणतो जोपर्यंत तुम्ही जगामध्ये आहात, प्रभू काय म्हणाला, तुमच्या जीवनात प्रॉब्लेम समस्या असतील. एक दिवस एक बहीण गेली एका प्रभूच्या मोठ्या सेवकाकडे आणि तिनं सांगितलं पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. यांनी विचारलं कशासाठी प्रार्थना करू? माझ्या जीवनातलं सगळं दुःख निघून गेलं पाहिजे. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला, प्रभूला सांगितलं प्रभू हिला मारून टाक आणि स्वर्गात घेऊन जा.
ती हाताखालून बाजूला निघली. पास्टर मी तुम्हाला काय सांगितलं आणि तुम्ही काय सांगता? ते म्हटलं की पास्टर म्हटले मी बराबर प्रार्थना केली, कारण शास्त्रात असं लिहिलं, स्वर्गामध्ये दुःख नाही, अश्रू नाही, रडणे नाही, तिथे तहान आणि भूक नाही. इथं तहान आहे, भूक आहे, इथं रडावं लागणार, इथे हसावं लागणार, इथे सगळ्या प्रकारच्या समस्यातून जावं लागणार. हालेलुया. पण तरीही प्रभू येशू सोबत आम्हाला चालावं लागणार. आमेन. कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला माहित आहे? जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने आपला क्रूस उचलला पाहिजे, त्याने आपला वधस्तंभ घेतला पाहिजे आणि माझ्या मागे आलंच पाहिजे. हालेलुया. वधस्तंभ स्वतः येशूने घेतला. आणि मला काय सांगायचंय तुम्हाला की हनोक जो उचलला गेलाय, हनोकाला जे परमेश्वराने स्वर्गामध्ये घेतलं. किती लोकांची इच्छा आहे एक दिवस मी प्रभूच्या सानिध्यात स्वर्गामध्ये असायला पाहिजे. आज नाही, एक दिवस जेव्हा इथलं आयुष्य तुमचं जगणं होईल. जाण्याची कोणी गडबड करू नका, पण गॅरंटी असू द्या मी तिथं असलो पाहिजे म्हणून. हालेलुया. आणि त्याच्यासाठी फार तुम्हाला संन्यास घ्यावं लागत नाही, फार वेगळं जीवन जगावं लागत नाही. इथे बघा या हनोकाला उचलल्या गेलं आणि बायबल सांगतं, थेसलोनिकराच्या पत्रात आम्ही वाचतोय की मंडळी एक दिवस उचलल्या जाणार आहे. मग ख्रिस्तामध्ये येशू येण्या अगोदर जरी मरण आलं तरी आम्ही एक दिवस उचलल्या जाणार आहोत. ख्रिस्त नसताना जर मरण आलं ना, मग फार भयानक यातना नरकाचं जीवन असणार आहे. पण तिथून आम्ही वाचावं म्हणून परमेश्वराने एक योजना आखली की तुम्ही आणि मी त्या नरकाच्या आगीमध्ये जाऊ नये, म्हणून येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवल्या गेलं. म्हणून योहान 3:16 मध्ये लिहिलं की देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही, त्याला अनंत काळाचं जीवन मिळतं. आमेन. हालेलुया. येशूकडे आल्याच्या नंतर काय मिळतं? अनंत काळाचं जीवन मिळालेलं आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, या हनोक जो आहे उचलल्या जातोय आणि एक दिवस तुम्ही आणि मी उचलल्या जाणार आहोत. आणि त्याच्यासाठी फार वेगळं जीवन नाही. हनोक ज्या जबाबदाऱ्यांमध्ये होता, हनोक ज्या प्रॉब्लेम मध्ये होता, त्या प्रॉब्लेम मधून आणि त्या समस्यांमधून तुम्ही आणि मी जातोय. पण हनोकाच्या दोन गोष्टी हनोकाच्या लाईफ मध्ये आहेत. इब्री 11:6 मध्ये लिहिलं की तो देवाला खुश करत होता, देवाला संतुष्ट करत होता. आणि देवाला संतुष्ट करण्यासाठी काय लागतं आमच्याकडे? देवाला खुश करण्यासाठी काय पाहिजे? 11:5 मध्ये काय लिहिलेलं आहे? इब्री 11:5, इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय आणि 5वं वचन. एक सेकंड. शास्त्र सांगतं की विश्वासा वाचून त्याला संतुष्ट करणे. 6 वचन. आणि विश्वासात वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो सापडतो. परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी तुम्हाला मोठ्या धनाची, संपत्तीची, वशिल्याची, कोणत्या गोष्टीची गरज नाही. बायबल सांगतं की देवाला खुश करण्यासाठी आमच्यामध्ये त्याच्यावर असलेला विश्वास पाहिजे. जर तुमचा परमेश्वरावर विश्वास आहे, तुमचा विश्वास परमेश्वराला संतुष्ट करणारा आहे. कारण वारंवार येशू ख्रिस्ताचे शिष्य ज्यावेळेस त्या जहाजामध्ये होते आणि वादळ सुटलं आणि येशूला जाऊन म्हणायला लागले, प्रभू उठा, आम्ही मरत आहोत आणि तुम्ही झोपलात. त्यावेळेस येशू काय म्हणाला त्यांना? येशूला आनंद नाही झाला येशूला त्यांनी मदत मागितली म्हणून. येशू रागावला त्यांच्यावर आणि येशू म्हणाला, एवढे तुम्ही अल्पविश्वासी कसे? ज्यावेळेस त्या एका मुलाचा बाप येशूला म्हणाला, शक्य असेल तर माझ्या मुलाला बरं करा, त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला, शक्य असेल तर कसं म्हणतोस? विश्वास धरणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताकडे जे जे लोक आले, येशूने त्यांना विचारलं, तुझा विश्वास आहे का मी तुला बरं करू शकतो? त्यावेळेस ते म्हणाले यस. त्यावेळेस येशू म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, तुमचा विश्वास तुमचे चमत्कार घेऊन येतो. तुमचा विश्वास परमेश्वराच्या अंतःकरणाला आनंद देणारा आहे. आमेन. ही तुमची साक्ष असली पाहिजे. पण तुम्ही विश्वासामध्ये चालणारे. विश्वासामध्ये कधी चालणारे?
मत्तेचं शुभवर्तमान 5व्या अध्यायाच्या 7व्या वचनात लिहिलं की ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये पूर येतात, लाटा येतात, संकट येतात, त्यावेळेसही तुम्ही प्रभूमध्ये स्थिर असले पाहिजे. आणि तुम्हाला त्या प्रभूमध्ये जर तुम्हाला स्थिर राहायचं असेल, तुमचं जीवनरूपी जे तारू आहे, तुमचं घर जे आहे प्रभूमध्ये बांधलेलं आहे, ते वचनरूपी खडकावर बांधलेलं जर नसेल, तर ते वाळूवर जर असेल, तर तो वारा वादळ म्हणजे संकट, दुःख, निराशा तुमच्या जीवनात येतील. त्यावेळेस ते लोक प्रभूला सोडून देतील, मागे जातील आणि विश्वास त्यागतील. परंतु जे घर खडकावर बांधलेलं आहे, त्या घरावर वारा येतो, वादळ येतो, आदळतो आणि ते घर स्थिर मजबूत राहतं. हे तुमच्या विश्वासाचं प्रतीक आहे. ज्यावेळेस तुमच्या जीवनात संकट, प्रॉब्लेम, समस्या येतात, तुमच्या परिस्थितीच्या विरोधात सगळं काही घडत आहे, तुम्ही करत असलेल्या प्रार्थनेच्या विरोधात तुम्हाला सगळी काही गोष्टी दिसत आहेत, तरीही तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून आहात. देव तुमच्याबद्दल आनंदी आहे. तुम्ही तरीही प्रभू सोबत चालत आहात. त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला संतुष्ट करणारे लोक आहात. हालेलुया. आणि मग काळजी करू नका, एक वेळ येईल हनोकाप्रमाणे आम्ही प्रभूच्या सोबत असणार आहोत. आणि ही वेळ जी आहे, प्रभू सोबत असणारे जे लोक आहेत, काही दिवस तुमच्या जीवनात प्रॉब्लेम, समस्या असतील, परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्या समस्यांशी खेळण्याची नंतर आदत पडून जाईल. आणि त्या समस्या आणि तुमच्या निराशा, तुमचे दुःख, तुमच्या जीवनात येणाऱ्या परीक्षा, टेम्पटेशन जे आहेत, ते तुमच्यासाठी तुम्हाला बुडवणारे किंवा तुम्हाला हताश करणारे नसतील, ते तुम्हाला अधिक स्ट्रॉंग करणारे असतील. आमेन. हालेलुया. देवाच्या लोकांनो, परमेश्वरासोबत चालण्यासाठी अनेक लोक आहेत, ते सुरुवात तर करतात, पण ते जास्त वेळ प्रभू सोबत चालू शकत नाही. त्याचं रिझन काय माहितीये का? आमोसचं पुस्तक जर तुम्ही वाचलं, तर त्या ठिकाणामध्ये आमोसच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलं की पूर्व संकेत केल्याशिवाय किंवा 2 लोक संगनमत झाल्याशिवाय ते कधीच लॉंग टाइम आपल्या दोघं लोक ते सोबत चालू शकत नाहीत. म्हणून ख्रिस्ती विवाह देखील हा एक संगनमत केलेला एक करार असतो. त्यावेळेस पास्टर तिथे असतात, तो नवरा, मुलगा आणि मुलगी तिथे असते, आणि त्यांना सांगितलं जातं, सुखात आणि दुखात, गरिबीत आणि दारिद्र्यात, सर्व प्रसंगी, इतर सर्व पुरुषांना सोडून मी तुझ्यावर प्रेम करेल. हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्यामधला. हे त्यांनी विवाहाची सुरुवात होण्याच्या अगोदर एकमेकांना शपथ दिलेली आहे. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस ते जर प्रभूपासून आहेत आणि ते जर संगनमताने चालत आहेत, त्यांचा विवाह देखील आशीर्वादित असतो. आमेन. जर प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो, कुठलाही तुम्हाला जर व्यवसाय तुम्हाला पार्टनरशिप मध्ये चालू करायचा असेल, त्या 2 लोकांमध्ये ॲग्रीमेंट आहे, आणि त्या ॲग्रीमेंट जे आहे ते तुम्हाला टिकून ठेवतं. आणि तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तासोबत चालायला सुरुवात करता, देवासोबत तुम्ही चालायला सुरुवात करता, तुम्ही आणि परमेश्वर एक मत जोपर्यंत होत नाहीत, तुमचं मत जोपर्यंत बदलत नाही, तुम्ही जोपर्यंत एक ठरवत नाही, एका कराराखाली जोपर्यंत तुम्ही येत नाहीत. आणि म्हणून मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने प्रभुभोज घेतलं, आज जसं आपण प्रभुभोजनाकडे जाणार आहोत, आणि येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शेवटचं भोजन ज्यावेळेस दिलं, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, प्याला घेतला आणि त्याने काय केलं, म्हटलं की हा प्याला माझ्या रक्तात झालेला एक नवीन करार आहे. म्हणजे एका सेवेची सुरुवात होत असताना शिष्यांनी येशू सोबत चालायला आणि आता लाईफ टाईम आपलं जीवन येशू सोबत चालण्यासाठी जी सुरुवात करायची होती, येशूने आपल्या रक्ताच्या द्वारे करार आमच्या सोबत केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मग तुम्ही आज जे तुम्ही प्रभू भोजन घेता, जसं पाऊल ज्या प्रकारे मंडळीला म्हणाला, जे काही प्रभूपासून मला मिळालं तेच मी तुम्हाला सांगतो. ज्या रात्री प्रभू येशूला धरून दिलं, त्या रात्रीला त्याने भाकर घेतली, मोडली, शिष्यांना देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझं शरीर आहे. नंतर प्याला घेऊन त्याने तसंच केलं आणि म्हटलं, हा प्याला माझ्या रक्तात झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व प्रभूचा प्याला पिता, तितक्यांदा तो येईपर्यंत तुम्ही त्याच्या मरणाची घोषणा करता. हालेलुया. किती लोक प्रभुभोज घेतात? ओके. किती लोक डेली प्रभूच्या मरणाची घोषणा करतात? तुमचा एक कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, करारावर सह्या आहेत तुमच्या. हालेलुया. मग अर्धाच पार्ट आम्ही पूर्ण करत आहोत मंडळी, जर तुम्ही स्वार्थ सांगत नाही.
जर तुम्ही येशूच्या मरणाची घोषणा करत नाहीये. हनोक देवाबरोबर चालला, हनोक देवाला संतुष्ट करणारा होता. पास्टर आमचा जॉबच असा आहे ना. हनोक काय घरी बसून होता का? एवढे लेकर कसे जगवत होता तो? पाटील अंकलला माहित आहे तो कामाला जात होता म्हणून, कारण त्यांना पण लेकरं आहेत. परिवार चालवण्यासाठी नक्कीच त्याला पण या गोष्टी कराव्या लागल्या असतील ना. पण प्रभूचं काम करायची वेळ आली की, पास्टर आम्हाला खूप काम असतं, आमचा जॉब इतक्या वाजता सुटतो, सकाळी आम्ही उजाडत नाही तर कामाला जातो आणि अंधार पडल्यावर घरी येतो. प्रार्थना करा देवानं तुम्हाला उजेडातला जॉब द्यावा म्हणून. प्रेज द लॉर्ड. कारण असेही आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत. आमेन. तिथे गेल्यावर प्रभूला सांगणार आहात का, प्रभू मी अंधारात कामाला जात होते ना अंधारात घरी येत होतो, म्हणून मला तुझी सेवा नाही करता आली? प्रभू, जर एक कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे तर आम्हाला प्रभू सोबत चालायचंच आहे. तुमच्या शेजारच्याला सांगा, काहीही असो, तुमच्या जॉबचं शेड्यूल काही असू द्या, प्रेज द लॉर्ड करून सांगा, पण तुम्हाला प्रभू सोबत चालायचंय. कारण हनोक प्रभू सोबत चालला म्हणून तो उचलल्या गेला. तुम्ही चालताय ना, नाही तर घोटाळा होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन सांगतं की आज 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 आम्ही त्या करारामध्ये आहोत. आमोस 3:3 मध्ये लिहिलं की 2 लोक संगनमत झाल्याशिवाय, ऍग्री झाल्याशिवाय ते नाहीत सोबत चालू शकत. म्हणून आज जर तुम्ही हे करत नाहीये, तुम्ही देवाच्या वचनाला समजून घेतलेलं नाही, ज्या दिवशी तुम्हाला देवाच्या वचनाचं प्रकाशन तुमच्यामध्ये आलं तर कसं का होईना हनोकाला इझी गेला. प्रभू सोबत चालण्यासाठी सगळ्याच गोष्टी इझी नाही आहेत. प्रभू येशूनं सांगितलंय या गोष्टीत तुम्हाला जर चालायचंय तर हा मार्ग कसा आहे? खरतड कोण म्हणलं? प्रभू मधला मार्ग खरतड नाहीये. प्रभू मधला मार्ग अरुंद आहे. आणि त्याच्यातून चालताना म्हणजे प्रभू सोबत हनोक चालला तर प्रभू सोबत कसं चालायला सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने? आज जर तुम्हाला प्रभू सोबत चालायचंय, जगाचा मार्ग, नाशाकडे जाणारा मार्ग कसा आहे? रुंद आणि पसरट आहे. तिकडे लोंढ्याच्या लोंढे चाललेत. पण स्वर्गात जाण्याचा जो मार्ग आहे तो संकुचित आहे, तो अरुंद आहे. आणि प्रभूनं कसं जायला सांगितलं त्याच्यातून? असं नाही जाता येत आपल्याला त्याच्यामध्ये बिनधास्त. त्यामध्ये जर जायचं असेल ना, तुम्हाला नेटाने प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला एक आक्रमण केल्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यासोबत एक फोर्सफुली तुम्हाला त्या गोष्टी त्यामध्ये चालायचं आहे. तुम्हाला प्रभूच्या मार्गामध्ये चालत असताना संकट येतील, प्रॉब्लेम येतील, निराशा येतील, आजार असतील, गरिबी असेल, दारिद्र्य असेल, नाव ठेवतील लोक, तुमची निंदा करतील, तुम्हाला वाळीत टाकतील, सगळ्या काही गोष्टी तुमच्या विरोधात असतील. आणि ज्या वेळेस तुम्हाला या गोष्टींमधून तुम्ही चाललेला आहात, समजून घ्या तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात. तुम्ही नेटानं जाण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही प्रभू सोबत चालत असताना तुम्हाला पवित्रतेमध्ये चालण्यासाठी स्ट्रगल करावं लागत आहे. तुमच्या आजूबाजूने पाप करण्याचे, व्यभिचार करण्याचे संधी शैतानानं तुम्हाला भरपूर दिलेल्या आहेत. तुम्हाला व्यसनाकडे वळण्याच्या संधी तुम्हाला दिलेल्या आहेत. तंबाखूला चुना लावायला तुम्हाला कोणीच पाहत नाहीये, ही संधी प्रभूनं दिलेली आहे. सगळ्या चुकीच्या गोष्टी करण्याची संधी जरी प्रभूनं दिलेली आहे, पण तुम्ही म्हणत आहात मला परमेश्वराचा हात मी धरलेला आहे, मला ह्या गोष्टी नाही करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला त्रास होतोय त्या गोष्टी सोडण्यासाठी, तुम्हाला त्रास होतोय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाप करण्याची संधी आलेली अवॉइड करण्यासाठी, पण तुम्ही ती संधी आपल्या जीवनात घेत नाहीत. तुम्ही ती गमावता, त्यापासून पळता तुम्ही. याचा अर्थ तुम्ही नेटाने या दिवसांमध्ये प्रभूच्या मार्गामध्ये चालत आहात. आमेन. हालेलुया. हनोकाला देवाबरोबर चालण्याचं प्रतिफळ त्या काळात हनोकाला मिळालं. आता आम्हाला हनोकाला काय मिळालं हे नाही ऐकायचंय. आता हनोकाला जर त्या काळात त्या गोष्टी मिळाल्या, आज मला त्या कशा मिळतील, माझ्या कशा होतील हे मला बघायचं आहे. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लेकरांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की हनोक ज्या प्रकारे त्या गोष्टींमधून चालला, आज आम्हाला देवासोबत संगनमत होणं गरजेचं आहे. आम्हाला देवाच्या वचनानुसार, करारानुसार आमचं जीवन व्यतीत करणं गरजेचं आहे. आम्हाला पवित्रतेमध्ये चालायचंय,
आम्हाला प्रार्थनेमधलं जीवन जगायचंय, आम्हाला देवाच्या वचनातलं जीवन जगायचंय, आम्हाला जगाशी हात मिळवणी करत नाही जीवन जगायचंय. रोम 12:1 प्रमाणे तुमची शरीर पवित्र ग्रहणीय देवाला यज्ञ म्हणून अर्पण करा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. रोम 12:2 मध्ये लिहिलं की जगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःच्या मनाचं नवीनीकरण होऊ द्या. ह्या आमच्या आध्यात्मिक सेवा आहेत. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी कठीणाई आमच्या जीवनामध्ये असेल, आम्हाला अनेक गोष्टींचं स्ट्रगल करावं लागेल. हालेलुया. परंतु बायबल सांगतं की प्रभूच्या मार्गात चालत असताना नीतिमान लोकांना, भक्तिमान लोकांना पुष्कळ कष्ट होतात, पण परमेश्वर त्या सगळ्या गोष्टीतून त्यांना व्यवस्थित बाहेर काढतो. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, तुम्हाला अशी परिस्थिती असेल, उत्पत्तीचं पुस्तकाचा 6वा अध्याय आणि 9व्या वचनात जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आणखीन एक व्यक्ती आहे जो परमेश्वरासोबत चालला. त्या काळातली उत्पत्तीचा जर तुम्ही 6वा अध्याय वाचला ना, तर त्या काळात तो माणूस परमेश्वरासोबत चालला, जो काळ अतिशय भयानक होता. 6व्या अध्यायाचं जर तुम्ही काही वचनं जर वाचली ना, 5वं वचन जर वाचलं तर तिथं लिहिलं की पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार वाढली. त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट आहेत. आणि मग देवानं त्या काळात सगळ्या पृथ्वीचा नाश करायचं ठरवलं. परंतु 9व्या वचनात असं लिहिलं की नोहाची ही वंशावळ आहे आणि त्याच्या पिढीच्या लोकांमध्ये नोहा हा नीतिमान व सांत्विक मनुष्य होता. आणि देवाचं वचन सांगतं की त्या काळात नोहा देवाबरोबर चालला. कोणत्या काळामध्ये? 5व्या वचनात वाचा. कोणता काळ, कसा आहे तो काळ? कुठं आहे? अख्खी पृथ्वी भरून गेलेली आहे नाशानं. अख्खी पृथ्वी व्यभिचारानं भरलेली आहे. अख्खी पृथ्वी देवाच्या विरोधात काम करत आहे. पण अख्ख्या भूतलावर एक नोहा आहे जो देवाच्या नजरेत कसा आहे? नीतिमान आणि सांत्विक आहे. हालेलुया. आणि एवढ्या बिकट परिस्थितीत सगळं जग पाप करत आहे, पण नोहा परमेश्वरासाठी पवित्र जीवन जगत आहे. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, संपूर्ण जग, बायबल आम्हाला सांगतं की अंधकार पृथ्वीला झाकत आहे, परंतु देवाचं तेज तुझ्यावरती उदय पावत आहे. परमेश्वर प्रभू म्हणाला, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आमेन. प्रभू म्हणाला, तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. हालेलुया. पृथ्वी सगळी अंधारानं भरलेली आहे, पण ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यामध्ये आहे. आणि तो प्रकाश तुमच्यामध्ये कधी दिसायला लागेल? योहानाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. आणि जो माझ्यासोबत चालतो, जो मला अनुसरतो, जो माझ्या मागे येतो, तो अंधारात कधीच चालणार नाही. त्याला पापाच्या संध्या आल्या म्हणून तो घेणार नाही. तो चुकीच्या मार्गात चुकीच्या लोकांसारखा होणार नाही. तो माझ्यासाठी जीवन जगेल. आमेन. अंधार त्याच्यावर हावी होणार नाही. तो अंधकाराला पायाखाली आणेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या लोकांनो, शास्त्रात आम्हाला देवाचं वचन असं सांगतं की बऱ्याच गोष्टी लोक वाटचाल तर करतात, पण तुमची वाटचाल प्रभू सोबत तोपर्यंत असली पाहिजे जोपर्यंत एक तर तुम्ही उचलल्या जात नाहीत, नाही तर जोपर्यंत तुमच्या नाकपुड्यातला सुवास बंद होत नाही. आमेन. परमेश्वराचं वचन कसं सांगतं? ज्यावेळेस उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये तुम्ही पाहता, देवानं अब्रामाला देव सांगेल त्या मार्गात चालण्यासाठी आणि देवाच्या मागे चालण्यासाठी अब्रामाला परमेश्वरानं बोलवलं. लोटला बोलवलं नव्हतं. परंतु बायबल आम्हाला असं सांगतं, उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 4 वचनामध्ये, देवानं सांगितल्याप्रमाणे अब्राम निघाला. आणि 4थ्या वचनामध्ये जर तुम्ही पुढे 12व्या अध्यायाच्या 4 वचनामध्ये, 12व्या अध्यायाच्या 4 वचनात लोट देखील निघाला. आणि मग उत्पत्तीच्या 13व्या अध्यायाच्या 5व्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत ज्यावेळेस तुम्ही वाचता, तर त्या ठिकाणामध्ये या 2 लोकांमध्ये, हे घरून निघताना थोड्या वेळासाठी, येतो का रे बाबा माझ्यासोबत? पुतण्याला म्हणाला, काका. हा काका, मी काय करणार, लहानपणापासून तुम्हीच मला खेळवलं, मी तुमच्या संगच येतो. निघाले ते. पण तिथे गेल्याच्या नंतर ज्यावेळेस हे आशीर्वादित झाले, ज्या देशात ते राहत होते त्या देशामध्ये त्यांचे गुरढोरं परमेश्वराने वाढवले, त्यांची संपत्ती वाढली. हे लोक सोबत अब्रामासोबत देव होता, लोटाकडं ते ह्या गोष्टी नव्हत्या, किंवा त्याला ते पाचारणातला तो व्यक्ती नव्हता. परंतु अब्रामामुळे तो आशीर्वादित झाला, कारण अब्राम देवासोबत चालला होता. मी तुम्हाला सांगतो, एक तर तुम्ही देवासोबत चाला, आणि तुम्हाला देवासोबत कसं चालायचं हे माहीत नसेल तर व्यवस्थित देवाच्या मार्गात चालणाऱ्या व्यक्तीचा हात धरून त्याच्यासोबत तरी देवासोबत चाला.
म्हणजे जसा लोट अब्रामासोबत जोपर्यंत चालला तोपर्यंत लोट देखील आशीर्वादित होत गेला. आमेन. पण हे लोक जास्त काळ सोबत राहिले नाही. अनेक लोक मंडळीमध्ये येतात, अनेक लोक येशूला आपलं जीवन देतात, अनेक लोक बाप्तिस्मा पण घेतात आणि अशी साक्ष देतात ना, आम्ही लय प्रॉब्लेम मध्ये होतो आणि आता मेलो तरी आम्ही येशूला सोडणार नाही. ते जिवंतच आहेत आजही. येशूला सोडून जमाना झालाय त्यांचा. लोट अब्रामासोबत निघाला आणि बायबल आम्हाला सांगतं 13व्या अध्यायामध्ये लोट आणि अब्राम हे डिवाइड झाले, एकमेकांपासून वेगळे झाले आणि लोटाची वाटचाल आता चुकीच्या दिशेनं सुरू झाली. एक व्यक्ती ज्यावेळेस येशूला आपलं जीवन देतो, येशू सोबत चालतो, त्याची वाट, त्याचा मार्ग राईट आहे. पण ज्यावेळेस तो परमेश्वराच्या मार्गातून बाजूला होतो, त्याचं मन त्याला सांगतं की तू हे केलं पाहिजे, तू इथं राहिलं पाहिजे, तू ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टी अडॅप्ट करतो आपल्या लाईफमध्ये, चुकीचे लोक अडॅप्ट करतो, चुकीची फ्रेंड सर्कल आपल्या जीवनामध्ये येते, त्याच्या चुकीच्या संगती त्याच्या जीवनात येतात. आणि लोटानं आपला डेरा सदोम गमोराच्या शेजारी दिला. बायबल शेवटी सांगतं लोटाचा सगळ्या गोष्टींचा नाश झाला. लोट काही दिवसांनी लुटल्या पण गेला होता, तो देखील अब्रामानं सोडून आणला. हालेलुया. की जर आम्ही प्रभू सोबत चालत नाही तर हनोक उचलल्या गेला, तोपर्यंत देवासोबत चालला. परंतु लोटाच्या बाबतीत ह्या गोष्टी कदाचित घडल्या असत्या, पण लोट थोडक्यातच आपला मार्ग लोटाने बदलून घेतला. आजही मंडळीमध्ये अनेक लोक असे आहेत जे प्रभूचा हात धरून चालतात, पण शैतान त्यांना म्हणतो इकडे काय फायदा आहे तुझा, जरा इकडे बघ. लोटाला म्हटलं इकडे बघ ना किती हिरवळ आहे, इकडे बघ कसं मनमुराद पाणी आहे, बघ इकडे काय चर्चला जाऊन, अरे तिथं हालेलुया एवढे बोर गाणे, जरा चल तिकडे डीजेवर नाचायला आमच्या सोबत. हालेलुया. देवाच्या लोकांनो, शेवटी लोटाचा सदोम गमोरा सोबत त्याचा नाश नाही, देवानं काढलं. पण ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तो झटत होता आणि पळत होता ना, त्याच्यातलं काहीच लोट बाहेर घेऊन नाही येऊ शकला. हालेलुया. त्याच्या लेकरांवर देखील चांगले संस्कार नाही पडू शकले. म्हणून तुम्हाला तुमचे लेकरं व्यवस्थित होताना पाहायचे असतील, तुम्ही देवासोबत चालायला लागा. तुम्ही देवासोबत चालाल ना, आपोआप तुमचे लेकरं प्रभूसोबत चालायला लागतील. नाहीतर तुम्ही चर्चच्या दिवशी फार दूत असता आणि घरी गेल्याच्या नंतर जर आम्ही भूत बनत असेल, आमच्यापेक्षा आम्हाला कोण जास्त ओळखतं माहिती आहे? पहिलं तर देव ओळखतो आणि दुसरे 2 लोक ओळखतात आम्हाला. एक दिवस मी इथं उपदेश केला, आम्ही नेहमीच आजारी पडतो तर आम्ही फक्त मेडिसिनवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे, आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे, प्रभू येशू आरोग्य देणारा आहे. आणि घरी गेल्यावर मी क्रोसिन खाल्ली. माझा मुलगा आला माझ्याकडे, पप्पा तुम्ही तर लोकांना सांगितलं. तुमचे लेकरं तुम्हाला पाहत असतात. हालेलुया. त्यांना शिकवावं लागत नाही तुम्हाला प्रार्थना करायला, त्यांच्यासमोर तुम्हाला प्रार्थना कशी करायची दाखवावं लागतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोटानं दाखवलं होतं जगाच्या मागे कसं पळायचं. अब्रामानं इसाकाला दाखवलं होतं जवळ काही नसतानाही देवावर कसा विश्वास ठेवायचा, देव कसा शोधून देतो. म्हणून दुष्काळातही अब्रामाच्या मुलाने इसाकाने देवाचा आवाज ऐकला आणि तो गरारमध्ये राहिला आणि 100% पीक त्याच्या शेताला परमेश्वरानं त्यावेळेस दिलं. हे देवासोबत चालण्याचे बेनिफिट आहेत. हालेलुया. देवासोबत फक्त स्वर्गात जायसाठी नाही चालायचंय, या भूतलावर देखील देवासोबत चालणारे लोक आशीर्वादित खात्रीनं होतात. देवाचा सेवक म्हणतो मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, परंतु मी धार्मिकाची संतती भिकेस लागताना कधीच पाहिली नाही. जर तुम्ही धार्मिक जीवन जगाल, प्रभूसोबत चालाल, तुमची संतती खात्रीनं आशीर्वादित होईल. तुमच्या मुलांची मुलं तुमच्या जैतुनाच्या रोपट्यासारखे तुमच्या मेजाभोवती वाढताना तुम्ही पाहाल. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, उत्पत्तीच्या पुस्तकात अब्राम हा देवासोबत चालला, पण लोट त्याच्यासोबत जास्त वेळ चालला नाही. असे अनेक लोक आहेत, पण मी काही लोकांबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. जो लोट शेवटपर्यंत नाही चालला, म्हणून त्याने त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम ओढावून घेतले. पण शास्त्र आम्हाला सांगतं जो शेवटपर्यंत टिकतो तो तारल्या जाणार आहे. शेजारच्याला सांगा शेवटपर्यंत टिकून राहा म्हणजे तारल्या जाल. मत्तेचं शुभवर्तमान 24 अध्याय आणि 13 वचन, परमेश्वराचं वचन सांगतं की जो शेवटपर्यंत टिकून राहील विश्वासामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभूचा हात धरून राहील, बायबल सांगतं तो तारल्या जाणार आहे.
तो परमेश्वराचं येणं तो पाहणार आहे. तो स्वतःला प्रभू समोर उचलल्या जाणं पाहणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की अनेक लोक जे आहेत, लोटांनी जसं आत्मिकतेनं सुरुवात केली, पण दैहिक गोष्टीमध्ये त्यानं आपला स्वतःचा नाश करून घेतला. सदोम गोमोराकडे पाहून तो वळाला तिकडे. म्हणून आज मंडळीला देखील पाऊल गलतीकराच्या पत्रामध्ये 3 अध्यायाच्या 3 वचनामध्ये तो काय लिहितो मंडळीला लिहिताना? तो म्हणतो, मंडळी, ज्यावेळेस तुम्ही प्रभू सोबत चालायला सुरुवात केली, ज्या दिवशी तुम्ही चर्चमध्ये आलात, ज्या दिवशी तुमचं समर्पण तुम्ही प्रभूला केलं, ज्या दिवशी तुम्ही कदाचित बॅप्टिझम घेतला, त्या दिवशी तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वरासोबत चालून त्याची आराधना भक्ती करत कायमस्वरूपी प्रभूचा हात धरून मला चालायचा हा डिसिजन, हा निर्णय तुम्ही घेतला. तुम्ही प्रत्येक गोष्टी तुमची हानी होत होती, तुमचं नुकसान होत होतं, प्रॉब्लेम तुमच्या जीवनात येत होते, लोक तुम्हाला नाव ठेवत होते, पण तुम्ही प्रभूमध्ये आनंद करत होतात. तुम्ही चर्चमध्ये येऊन सांगत होता, सगळं काही आमच्या विरोधात आहे, पण आमचा आनंद परमेश्वर आहे. मिळालं का तुम्हाला गलती 3:3? तिथे असं लिहिलं, गलतीकराचं पत्र 3 अध्याय. माईक घ्या. पाऊल काय लिहितो मंडळीला, ज्यांनी येशू सोबत चालायला सुरुवात केली? मंडळी, किती लोक प्रभू सोबत चालत आहात तुम्ही? हे मंडळीसाठी वचन लिहिलंय पावलाने. तो म्हणतोय का, आणि तो लिहिताना मंडळीला असा हे नाही लावत, लोणी लावून नाही शिकवत मंडळीला पाऊल. तो काय लिहितोय ऐका जरा त्याचे शब्द. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ अरे केल्यावर, तुम्ही आत्म्याने प्रारंभ केला, सुरुवात तुम्ही आत्म्याने केली, आता देह स्वभावाने, आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळून पाहत आहात पूर्णत्व काय? मिळवू पाहता का तुम्ही? तुम्ही इतकी दुःखे सोसले. तुम्ही सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस तुमच्या आत्मिक जीवनाची सुरुवात केली, तुम्ही किती दुःख सहन केलेत, किती लोकांचे ताणे तुम्ही सहन केले, किती नातेवाईकांचे ताणे तुम्ही सहन केले, किती परेशानी तुमच्या लाईफ मध्ये होते, फायनान्शियल स्ट्रगल मध्ये तुम्ही होतात, तरी तुम्ही प्रभू सोबत किती आनंदाने चाललात. पुढे ह्याला व्यर्थ म्हणजे कसे? मग जो तुम्ही- तुम्हास आत्मा हे काय पुरवितो व्यर्थ गेलंय का सगळं? व तुम्हा पावला मध्ये जस्ट बस, पावलाला काय सांगायचं माहितीये की जी सुरुवात तुम्ही केलेली आहे त्याच्यात व्यत्यय कोणाला आणू देऊ नका. तुमच्या दैहिक गोष्टींना, तुमच्या रूढींना, तुमच्या परंपरेंना, सगळे लोक परंपरा आणि रूढीमध्ये बुडू द्या. परमेश्वराने आम्हाला त्याच्यातून बाहेर काढलं, आम्ही तेच तर करत होतो आणि तिथंच तर आमची वाट लागली होती. पण खरी वाट आम्हाला येशूच्या द्वारे मिळाली. येशू मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आमेन. त्याच्याकडे आल्या वाचून स्वर्गात कोणाला जाता येत नाही. म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की शेवटपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम अप अँड डाऊन येतील, पण आत्म्यातली सुरुवात देहात संपता कामा नये. जर तुम्ही देवाच्या एका व्यक्तीबद्दल जर वाचलं, सगळ्यात ज्ञानी माणूस, जर तुम्ही पहिले राजाचं पुस्तक 3 अध्याय आणि 11व्या वचनाला जर वाचलं, तर तिथं शलमोन राजा जो आहे त्याने पुष्कळ यज्ञ परमेश्वराला केले. त्या रात्री देवानं त्याला दर्शन दिलं, देवानं त्याला ज्ञान दिलं, देवानं त्याला धन दिलं, देवानं त्याला चातुर्य दिलं आणि सगळ्या राजांपेक्षा सन्मानाचं जीवन त्या काळामध्ये त्याला दिलं. आणि तो देवासोबत चालणारा होता, देवाचं भय धरणारा होता. देवाकडे मागण्याची संधी आली त्याला, त्यावेळेस देवाकडे त्यानं इतर गोष्टी मागितल्या नाही, देवाला त्याने ज्ञान मागितलं. देवा, मी सुकुमार आहे, मला अक्कल नाहीये, मला अक्कल दे, मला बुद्धी दे तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी. माझी लायकी पात्रता नसताना, मी तेवढ्या वयाचा नसताना मला राजपद मिळालंय. हालेलुया. आता आमच्या भारतात आम्हाला जर निवडणुकीसाठी उभं राहायचं असेल तर आमच्याकडे कंडिशन आहे. आणि काय आहे पहिली कंडिशन? काय आहे सांगा बरं? शाळेत गेलतो ना आम्ही, आम्हाला आय थिंक अर्थशास्त्रामध्ये शिकवल्या गेलेल्या ह्या गोष्टी आहेत का? का हो सर? निवडणुकीच्या अटी, राज्यशास्त्र, बरोबर, राज्यशास्त्र. पहिली अट काय? तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आलता ना प्रश्न? मग तुम्ही उत्तर लिहिलं आणि सांगत का नाहीत? दुसरी गोष्ट, तो 18 वर्ष पूर्ण केलेला असला पाहिजे. शलमोनाची ही पण पात्रता नव्हती, म्हणून तो देवाला म्हटला, माझी लायकी पात्रता नाही, ती मला तू दिली, मला तू ज्ञान दे. त्याला ज्यावेळेस ज्ञान मिळालं, त्याची ख्याती वाढली, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे इतक्या वाढल्या ना, चांदी त्याच्या राज्यामध्ये, आज आपल्या इकडे दगड पडलेले आहेत ना, तशा प्रकारची चांदीचं मोल होतं.
पण बायबल सांगतं तो व्यक्ती प्रभूसोबत त्याने आत्म्यात सुरुवात केली प्रभूसोबत चालण्याची. परंतु पुढे चालता चालता पहिले राजेचं पुस्तक 11व्या अध्यायामध्ये आणि 4 वचनाला जर वाचलं ना, एक शॉकिंग न्यूज तुम्हाला मिळाली या शलमोन राजाच्या बाबतीतली. तुम्ही सुरुवातीला 3:11 वाचल्याच्या नंतर त्याची सुरुवात आत्म्यामध्ये आहे, पण ज्यावेळेस 11:4 मध्ये तो येतो त्यावेळेस त्याच्या बाबतीत सगळा युटर्न आहे. कसा आहे वाचा. कधी कधी तरुणपणात त्यानं किती आत्म्यात सुरुवात केली, पण आता वाचा. शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे अन्य देवाकडे त्याचं मन अन्य देवतांकडे वळवलं. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे होतं, त्याचप्रमाणे त्याचे नसे. त्याचं नव्हतं. हालेलुया. सुरुवात फार चांगली आहे, पण आता वय झालंय. आता लवकर स्वर्गाचं तिकीट फाडायची वेळ आली याची, आणि म्हातारपणात बिघडला. कशामुळं? रिझन काय? बायका कारणीभूत आहेत का? इथं जरी लिहिलंय बायकामुळं, पण रियालिटीमध्ये त्याच्या बायका कारणीभूत नाही आहेत. त्या काय बळच लग्न करून आल्या नव्हत्या याच्यासोबत. यांनी लग्न केलं होतं, याला देवाचं वचन माहीत असताना देखील. हालेलुया. कारण देवानं कधीच परमिशन दिलं नव्हतं, आणि आजही परमेश्वर सांगतो विजोड होऊ नका. प्रभूनं पहिल्यापासून सांगितलं बैल आणि गाढव एकत्र झोपून शेती नांगरू नका. हालेलुया. नाही तर प्रॉब्लेम होणार. इथं प्रॉब्लेम झाले. सुरुवात आत्म्यात आहे, पण त्याचं ज्ञान आणि सगळ्या ज्या गोष्टी मिळाल्या त्याला नाशाकडे घेऊन गेल्या, आणि म्हातारपणामध्ये तो देवाच्या मार्गातून भटकला. पण हनोक ज्या दिवशी देवासोबत चालायला सुरुवात केली त्या दिवसापासून तो परमेश्वरासोबत चालत राहिला. आम्ही बऱ्याच वेळेला या आठवड्यात फुल परमेश्वरासोबत चालतो. आता 31 येतोय, याच महिन्यात आहे ना 31. तुम्ही बघा, जसा जसा 31 जवळ येतो ना, प्रभू आता 2025 मध्ये झालं गेलं क्षमा कर, पण 26 मध्ये फक्त तुझा हात धरून चालणार. कधी दुसरा हात याच्या हातात येतो कळत नाही. परत दुसऱ्या 31 ची आठवण करायची. आम्ही एक आठवडा प्रभू सोबत आहोत, दुसऱ्या आठवड्यात गायब आहेत. मग तिसऱ्या आठवड्यात फक्त प्रभू भोजनाचा आठवडा प्रभू सोबत ठेवू नका. महिन्यात 4 आठवडे असतात. हालेलुया. कठीण वाटलं तरी असू द्या, पण हनोक प्रभू सोबत चाललाय. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय. आणि किती वर्ष जगला तो? 365 वर्ष. आणि तुम्हाला माहिती 365 वर्षापैकी किती वर्ष प्रभू सोबत चालला तो? 300 वर्ष देवासोबत चालला तो. किती लोक आहेत तिथे 300 वर्षाचे? तुम्ही 30 वर्ष जरी नीट चाललात ना, बाकी प्रभू सांभाळून घेईल तुम्हाला पुढे. हालेलुया. आमेन. देवाच्या लोकांनो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की सुरुवात चांगली केली, शेवट त्याचा वाईट झाला. करिंथकराचं पत्र, आज तुम्हाला कसं चालायचंय प्रभू सोबत? करिंथकराचं पहिलं पत्र 9वा अध्याय आणि 24 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर प्रभूचं पाऊल मंडळीला काय सांगतो माहित आहे? मंडळी, शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, मंडळीत येणारे पुष्कळ आहेत, हालेलुया म्हणणारे भरपूर आहेत, पण तुम्ही शर्यतीत आहात. हालेलुया. स्वतःला सांगा, मी शर्यतीत आहे आणि मी धावत आहे. मला धावून दमून घरी नाही जायचंय, मला पारितोषिक घेऊन घरी जायचंय. वाचा बरं ते वचन काय सांगतो पाऊल. 24 याचं करिंथकराचे पहिले पत्र 9 अध्याय आणि 24 वचन. शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, पण बक्षीस एकालाच मिळतं. तुम्ही ऐका, तुम्ही असे धावा, बक्षीस तुम्हाला मिळालं पाहिजे. बक्षीस तुम्हाला मिळालं पाहिजे.
उत्पत्ती 6 मध्ये अख्ख्या भूतलावर लोक होते, पण देवासोबत चालणारा एकच होता, नोहा. त्या काळामध्ये अनेक हनोक नावाचे पण लोक असतील, पण देवासोबत चालणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत हनोकाच्या बाबतीत लिहिलं गेलं. मंडळीत येणारे अनेक लोक असतील, पण जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या नावापैकी तुमचं नाव असलं पाहिजे. हालेलुया. असं प्रभू सोबत जीवन जगा. जस्ट टाइमपास जीवन जगण्याची वेळ राहिली नाही. प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. म्हणून हे ज्यानं वचन लिहिलं ना, तो स्वतःच्या जीवनाबद्दल काय लिहितो, ज्यावेळेस आता त्याची वेळ आलेली आहे. आता त्याला माहित होतं की मरण त्याची वाट बघत आहे. आता प्रभूला भेटायला मला जायचं आहे, आता सेवा संपलेली आहे माझी. त्यावेळेस 2 तिमोथीचं पुस्तक याचा 4 अध्याय, हे वचन काढा सगळे. किती लोकांकडे बायबल आहे? शेवटचं वचन आहे, नंतर आपण प्रार्थना करणार आहे. 2 तिमोथी 4 अध्याय आणि वचन 7. मिळालं? पाऊल म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केलं आहे आणि माझ्या जीवनातली धाव प्रभू सोबतची मी संपवलेली आहे आणि मी शेवटपर्यंत विश्वास राखलेला आहे. हालेलुया. तुम्हाला प्रभू सोबत कसं चालायचंय, कसं तुम्हाला पारितोषिक मिळेल? शर्यतीत धावणं म्हणजे नेमकं कसं धावणं आहे? पाऊल म्हणतो, मी धावलोय, मी युद्ध केलंय. तुमचं प्रभू सोबत धावणं, प्रभू मध्ये चालणं हे प्रति दिवसाचं युद्ध आहे. एफेस 6 मध्ये लिहिलंय की आमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही, अंतराळातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. प्रभू म्हणत नाही तुम्हाला सुखासुखी आहात. एफेस 6 मध्ये लिहिलंय झगडणं आहे आमचं युद्ध आहे. ते प्रार्थनेच्या माध्यमातून आम्हाला शैतानासोबत निपटायचं आहे. हालेलुया. प्रभूची शस्त्र सामग्री धारण करून आम्हाला ते निपटायचं आहे. पण पाऊल इथे लिहिताना मंडळीला म्हणतो, मंडळी मी फक्त तुम्हाला शिकवत नाही. पाऊल म्हणतो, मंडळी मी माझ्या जीवनातलं चांगलं युद्ध मी केलेलं आहे आणि मी माझी धाव संपवली. आणि धाव संपवता संपवता विश्वास नाही संपवला त्याने. तो म्हणतो, मी विश्वास राखलेला आहे आणि आता पुढे त्याच्याकडे एक अपेक्षा आहे. वाचा पुढचं वचन. आता जे राहिले आहे, आता जे राहिले आहे ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. पारितोषिक आहे प्रभू सोबत चालणाऱ्या लोकांसाठी. माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला मुकुट देणार आहे. आणि तो केवळ मलाच नव्हे, तो म्हणतो फक्त मला नाही, मी पास्टर आहे म्हणून, तर त्याचं प्रगट होणं ज्यांना प्रिय झालेला आहे त्या सर्वांना, सगळ्या लोकांना देखील मुकुट मिळणार आहे. स्वर्गात एकच मुकुट नाही पाळकासाठी फक्त. मंडळी इकडे रे बाळा, इकडे आंटी, या या या. तुम्हाला माहित आहे स्वर्गामध्ये किती मुकुट आहेत? स्वर्गात आंटीच्या मापाचा मुकुट आहे आणि स्वर्गामध्ये या लेकराच्या मापाचा देखील मुकुट आहे. माझ्या मापाचा देखील आहे. पाऊल म्हणतो, मी वाट पाहत आहे, नीतिमान न्यायाधीश प्रगट होणार आहे आणि तो मला मुकुट देणार आहे. तो फक्त मला देणार नाही. जर या लेकराला प्रिय असेल प्रभूचं येणं, जर या आंटींना प्रिय असेल प्रभूचं येणं, तर तो यांना देखील तो नीतिमत्वाचा मुकुट देणार आहे. आमेन. बसा. हालेलुया. मग जर तुम्हाला प्रभूचं येणं प्रिय असेल, जर तुम्ही प्रभूवर प्रेम करणारे लोक आहात, तर आम्ही जगाच्या मागे धावणाऱ्यांपैकी नसेल. सेम जगातल्या लोकांच्या जीवनात जे स्ट्रगल आहेत, प्रॉब्लेम आहेत, जगातल्या लोकांना लेकरांची फी भरावं लागते, आम्हाला पण भरावं लागते. लोकांना घर भाडं भरावं लागतं, आम्हालाही भरावं लागतं. जगातल्या लोकांना घर विकत घ्यावं लागतं, आम्हालाही घ्यावं लागतं. पण मत्ती 6:33 मध्ये म्हटलं की या सगळ्या गोष्टींची गरज तुम्हाला आहे, हे स्वर्गातला बाप जाणून आहे. प्रथम तुम्ही घराच्या मागे लागू नका, प्रथम तुम्ही देवाच्या राज्याच्या मागे लागा, म्हणजे ह्या देखील गोष्टी तुमच्याकडे धावत येतील. आमेन. हालेलुया. मिस नाहीये काहीच. स्वर्गाच्या मागे लागायचं, मग बाबा आपलं घरदार कसं चालायचं? प्रभू म्हटलं, अगोदर माझ्यासोबत चला, ह्या गोष्टी तुमच्या सोबत असणार आहेत. आमेन. उभं राहूया, प्रार्थना करूया.